नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एसी सर्किटचे न्यूमेरिकल्स डिस्कस करणार आहे। त्यातले काही क्वेश्चन इंपॉर्टंट आहेत, काही तुम्हाला सोडवला देणार आहे, काही मी सोडवणार आहे। चला स्टार्ट करूया। आपण आज पहिल्यांदा जो क्वेश्चन बघतोय तो आहे रेझोनन्स वरचा। प्रश्न व्यवस्थित बघायचा, त्यामध्ये काय दिले हे ओळखायचं। नीट जर बघितलं तर यात आपल्याला रेझोनन्स फ्रिक्वेन्सी दिली आहे। आता रेझोनन्स फ्रिक्वेन्सी जी असती ती आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितली आहे, म्हणजे आपल्याला एल ची व्हॅल्यू दिलेली असणार। शोधूया आपण। हे बघा, एलसी सर्किट मध्ये एल ची व्हॅल्यू दिली आहे 5 हेनरी। दुसरं काय दिलंय आपल्याला? कॅपॅसिटर। कॅपॅसिटरची व्हॅल्यू किती दिली आहे? कॅपॅसिटर दिलाय 5 मायक्रोफॅरेड। मायक्रो म्हणजे 10⁻⁻⁶ हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मी इथं लिहितोय यस 5 × 10⁻⁻⁶। या दोनच गोष्टी गरजेच्या आहेत। बघा मी कसं सोडवतो। F म्हणायचंय मागं 2 पाय अंडर रूट LC। F 1/2 अंडर रूट LC फॉर्म्युला आहे दादांनो। F 1/2 पाय व्हॅल्यू टाकायची। 5 ला 5 5 ला 5 × 10⁻⁶। 5 रूट मध्ये 2 आले तर 1 बाहेर येतो। सगळ्या जगाला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे की नाही? F 1/2 पाय रूट मधनं बाहेर आला 5। आता आतमध्ये काय राहिलं सर? 10⁻⁶ राहिला, बाहेर येताना -3 होतो। हे सगळं जर आपण सोडवलं तर 31.84 का 6 असं काहीतरी आन्सर येतंय। एवढं तुम्ही केलं पाहिजे। हे फायनल आन्सर आहे रेझोनन्सचं। हे कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे, फास्ट आलं पाहिजे आपल्याला।